जॉबच्या हबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भारत सरकारच्या एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी म्हणजे खऱ्या अर्थाने एक महारत्न आहे. हो, पॉवरग्रिड. आणि त्यांनी आणलेली ही संधी म्हणजे नोकरी नाही, तर हे आहे एक गोल्डन तिकीट. हो, डोळ्यांवर विश्वास ठेवा. हा आकडा आहे तब्बल 638 जागांचा. ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे, नाही का? आणि या संधीसोबत मिळणारा पगार तो आहे वर्षाला तब्बल 12 लाख रुपयांपर्यंत. आता तर उत्साह नक्कीच वाढला असेल. चला तर मग या गोल्डन तिकिटाबद्दल सगळं काही जाणून घेऊया. तर आज आपण पॉवरग्रिड भरतीला फक्त एक नोकरीच्या चष्म्यातून नाही बघणार. आपण याला एक आयुष्य बदलून टाकणारं गोल्डन तिकीट म्हणून पाहणार आहोत. एक अशी संधी जी करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकते. आधी हे समजून घेऊ की पॉवरग्रिड नक्की आहे तरी काय. ही फक्त एक कंपनी नाहीये. हा तर आपल्या देशाच्या संपूर्ण वीज पुरवठा नेटवर्कचा कणा आहे. महारत्न दर्जा मिळालेली ही संस्था देशातल्या टॉपच्या सरकारी कंपन्यांपैकी एक आहे. आणि इथे नोकरी मिळणं म्हणजे फक्त स्थिरता नाही, तर एक अभिमानास्पद आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे गोल्डन तिकीट नक्की कोणाला मिळू शकतं? आपण आता एक चेकलिस्ट बघूया, म्हणजे लगेच कळेल की कोण यासाठी पात्र आहे. इथे लक्ष द्या. डिप्लोमा ट्रेनीसाठी इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा सर्वे यापैकी कुठल्याही विषयात 70% गुणांसहित 3 वर्षांचा डिप्लोमा हवा. HR पदासाठी BBA किंवा तत्सम पदवी, तर फायनान्ससाठी इंटर CA किंवा CMA पास असणं गरजेचं आहे. आणि टेक्निशियन पदासाठी तर फक्त 10वी पास आणि सोबत ITI सर्टिफिकेट हवंय. आणि हो, या सगळ्या पदांसाठी सर्वसाधारण वयोमर्यादा आहे 27 वर्षे. आणि हो, इथे खूप चांगली गोष्ट आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. OBC उमेदवारांना 3 वर्षांची, तर SC/ST उमेदवारांना तब्बल 5 वर्षांची सूट मिळणार आहे. आता आपण या भरती प्रक्रियेतल्या एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा एक असा नियम आहे जो डिप्लोमाधारकांसाठी अक्षरशः जॅकपॉट ठरू शकतो. हे वाक्य पुन्हा एकदा शांतपणे वाचा. उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र नाहीत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. याचा अर्थ BE किंवा BTech केलेल्यांना इथे अप्लाय करता येणार नाही. ही एक जबरदस्त गोष्ट आहे. तर याचा सरळ अर्थ काय होतो? तो हा की ही संधी खास डिप्लोमाधारकांसाठीच बनवली आहे. इथे डिग्री इंजिनियर्सची कोणतीही स्पर्धा नाही. म्हणजे ही संधी फक्त आणि फक्त डिप्लोमा होल्डरसाठी आहे. तुमच्या डिप्लोमाची खरी किंमत इथे ओळखली गेली आहे. ठीक आहे, तर मग हा खजिना मिळवण्यासाठी आव्हान काय आहे? चला, आता परीक्षा आणि त्यातून मिळणारं बक्षीस या दोन्ही गोष्टी समोरासमोर ठेवून बघूया. म्हणजे चित्र एकदम स्पष्ट होईल. हे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे 170 प्रश्नांची एक कम्प्युटरवरची टेस्ट, ज्यात 120 तांत्रिक आणि 50 ॲप्टिट्यूडचे प्रश्न असतील. आणि हो, चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण कापले जाणार आहेत. पण या परीक्षेच्या पलीकडे काय आहे? प्रशिक्षण काळातच महिन्याला 27,500 रुपयांपर्यंतचा भत्ता आणि नोकरी पक्की झाल्यावर थेट वार्षिक 10 ते 12 लाखांपर्यंतचा पगार, सोबत घरभाडे भत्ता आणि इतर सरकारी सुविधा तर आहेतच. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अर्ज कसा करायचा? आता फक्त ऐकून चालणार नाही, कृती करायची वेळ आहे. चला, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. प्रक्रिया खूप सोपी आहे. पॉवरग्रिडच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे करिअर सेक्शनमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीजवर क्लिक करायचं. जाहिरात क्रमांक CC/01/2026 शोधायचा. तुमची सगळी माहिती काळजीपूर्वक भरायची, कागदपत्र अपलोड करायची आणि ऑनलाईन फी भरायची. बस, झालं काम. अरे हो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. SC, ST, PWBD आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतीही अर्ज फी भरायची गरज नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आता ह्या 2 तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. अर्ज प्रक्रिया सुरू होतीये 20 एप्रिल 2026 आणि शेवटची तारीख आहे 11 मे 2026 रात्री 11:59 शेवटच्या दिवसाची अजिबात वाट बघू नका. तर आता विचार करा, ही फक्त एक नोकरीची जाहिरात आहे की आयुष्याला एक नवी, शक्तिशाली दिशा देणारी संधी आहे? हे गोल्डन तिकीट तुमचंच असू शकतं का? आजच्या या माहितीसाठी इथेच थांबूया. आशा आहे की ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. जॉबचे जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच जबरदस्त संधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या वेळी.